हे गर्ल्स, वेलकम टू द महाराष्ट्रीयन फॅमिली यूट्यूब चॅनल. आज मी नायका हॉट पिंक सेलचे रेकमेंडेशन्स तुम्हाला देणार आहेत. तुम्ही मला इंस्टाग्रामवर DM करतच होतात की मेकअप आणि स्किन केअर रुटीन दाखव, पण त्याच्या आधी मी विचार केला जे मी एव्हरीडे बेसिसवर प्रोडक्ट्स यूज करते ते मी तुम्हाला सजेस्ट करू. आणि आता खूप चांगले ऑफर्स पण चालू आहेत नायकावर. सो या व्हिडिओमध्ये आपण स्किन केअर, हेअर केअर, बॉडी केअर अँड मेकअप सगळं कवर करणार आहोत क्विकली. तर सगळ्या प्रोडक्ट्सचे मी लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, सो तुम्ही डायरेक्टली शॉप करू शकतात. विदाउट वेस्टिंग एनी टाईम, लेट्स बिगिन विथ दिस व्हिडिओ. सो फर्स्ट प्रोडक्ट इज क्लेन्झिंग बाम. मी हा ब्युटी ऑफ जोसनचा यूज करते. कोरियन ब्रँड आहे. ऑफिसला जात असाल, कॉलेजला जात असाल तर थोडा मेकअप तर फेसवर असतोच. तर बिफोर यूजिंग फेस वॉश हा क्लेन्झिंग बाम सगळा मेकअप रिमूव्ह करेल आणि ह्याचं टेक्स्चर पण बामी आहे, पण ऑइलमध्ये कन्वर्ट होतं. ह्याच्या 20% आहे ऑन नायका, सो चेक दिस आउट. क्लेन्झिंग वॉटर इज ऑल्सो इनफ. तर गार्नियरचा पण येतो, जे तुम्हाला माहितीच असेल, बट मी हा बायोडर्माचा यूज करते कारण माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे म्हणून. फेस वॉश मी चेंज करत असते. सध्या मी राऊंड लॅबचा डोकडो क्लेन्झर यूज करते. फोमिंग क्लेन्झर आहे. हा या हॉलचा सगळ्यात चीपेस्ट प्रोडक्ट आहे, पण सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह काम करतो. दिस इज डॉक्टर राशेल नीम ॲक्ने पिंपल पॅचेस. जेन्युइनली हा प्रोडक्ट खूप चांगला आहे आणि हा 199चा काहीतरी आहे आणि आत्ता मी चेक केलं 150 अराउंड भेटतं आहे. नेक्स्ट टोनर, लनेशचा क्रीम स्किन रिफायनर. ही माझी 3rd बॉटल आहे. मी नेहमी रिपर्चेस करते जेव्हा पण हे संपतं. डिस्क्लेमर, माझी स्किन ड्राय आहे. कधी कधी समर्समध्ये कॉम्बिनेशन पण होऊन जाते, बट दिस इज बेस्ट फॉर आय थिंक ऑल स्किन टाईप्स. तुम्ही चेक करू शकता डिस्क्रिप्शन ह्याचं. मिल्की टोनर आहे हा. गुड फॉर हायड्रेशन. व्हायरल प्रोडक्ट आहे कोसारेक्सचा स्नेल एसेन्स. मी ह्याचे मिक्स रिव्ह्यूज बघितलेत ऑनलाईन. कॉम्बिनेशन स्किन आणि ड्राय स्किनसाठी बेस्ट आहे. सो दिस इज स्नेल एसेन्स. मला सूट झाला हा, जो मी हा रिपर्चेस करते. सिरम्समध्ये मी हा सेंटेलाचा रेकमेंड करेल फॉर ऑल स्किन टाईप्स. दिस इज मेड विथ प्युअर सेंटेला. स्किन 1004चा सिरम आहे. एम्प्टी आहे. खूप चांगला आहे, लाईट वेट आहे. बायोडर्मा इज द बेस्ट. नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी आहे. 24 आवर हायड्रेशन. हे मी फक्त फेसवर नाही यूज करत, हँड्स, लेग्स, जर मला वाटलं स्किन ड्राय आहे मी हा बॉडीला पण यूज करते. सो दिस इज रिअली गुड. हा प्रोडक्ट जर तुमच्याकडे नसेल तर प्लीज परचेस दिस अँड यू वोंट रिग्रेट इट. मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स घ्यायला नाही सांगणार आहे. जे तुमच्याकडे नसतील आणि तुम्हाला असं वाटत असेल ह्याची गरज आहे मला जेन्युइनली, आणि मी जे तुम्हाला म्हणते त्याच्यानी तुम्हाला वाटत असेल की ह्याच्याने खरंच खूप चांगले चेंजेस येतील तुमच्या स्किनवर, हेअरवर किंवा बॉडीवर, देन डेफिनेटली तुम्ही ट्राय करा. जर नियर बाय स्टोअर असेल तर तुम्ही पॅच टेस्ट करा, ते द बेस्ट राहील, सो दॅट तुम्ही ते मोठी साईज घेऊ शकाल. आणि ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर आधी स्मॉल साईज ऑर्डर करा. जर तुम्हाला वाटलं तर सेल तर चालूच असतात, मोठी साईज परचेस करू शकतात. हा पार्सल माझा आजच आला आणि ह्याच्यात मी स्किन केअर ऑर्डर केला आहे. फर्स्ट ब्रँड इज दिस ला रोश पॉझे. आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग फ्रान्सचा ब्रँड आहे. येस, मेड इन फ्रान्स. मला एकच गोष्ट नाही आवडली की खूप स्मॉल साईज आहे. 40 ml प्रोडक्ट येणार फक्त 1000 रुपीजला. आणि ह्याच्यावर काय जास्त डिस्काउंट पण नाही, आय थिंक 5% होतं. बट ॲक्च्युली खूप युनिक टेक्स्चर आहे ह्याचा. तुमच्यासमोर मी एवढंसं लावलं, बट लुक ॲट दिस. आय रिअली लाईक दिस. इट्स अ गुड परचेस, बट थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. हे ब्युटी ऑफ जोसनचं आईस सिरम ऑर्डर केलं आहे. तर ॲक्च्युली मला एवढे डार्क सर्कल्स नाही आहे आणि मला गरज नाही आहे. थोडंफार यायला लागले आहेत आता, सो आय थॉट वाय नॉट. आणि ह्याचे मी खूप चांगले रिव्ह्यूज बघितलेत ऑनलाईन. फेस मास्क आहेत द फेस शॉपचे. ह्याच्यावर ऑफर होता बाय 5 गेट 5 फ्री. तर मी हे ऑर्डर केलं. आजकाल खूप फेस मास्क आले आहेत. कोरियामुळे फेस मास्क खूप फेमस झाले आहेत आणि खूप एक्सपेन्सिव्ह पण आहेत, बट दिस इज व्हेरी अफोर्डेबल. देन हा लनेशचा वॉटर स्लीपिंग मास्क आहे. रात्रीला अप्लाय करायचं असतं अँड देन यू वेकअप विथ बेबी सॉफ्ट स्किन. खूप चांगला प्रोडक्ट आहे. हा लनेशचा वॉटरी सन क्रीम, जो मी रेकमेंड करेल तुम्हाला. SPF 50 PA+++
प्लस आहे. सो दिस इज व्हेरी नाईस. ह्याचं पण टेक्स्चर खूप चांगलं आहे, मी दाखवते. सो मेकअपच्या आधी पण हे लावलं ना तरी खूप असं ड्यूई इफेक्ट देतं हा. आय होप तुम्हाला आवाज नसेल येत कारण बाहेर खूपच पाऊस चालू आहे. लास्ट फेस क्रीम आहे जो मी तुम्हाला दाखवते, टिरटिरचा. हा ॲक्च्युली मी नायकावरनं नाही घेतला आहे, माझ्या बहिणीने कोरियावरनं आणलेला हा. तर चांगलं पॅकेजिंग आहे आणि क्रीम पण खूप छान आहे. अँड सी वी आर नॉट कोरियन्स, तर आपली स्किन त्यांच्यासारखी अशी नसणारच कितीही ट्राय केलं तरी. बट आपण कोरियन प्रोडक्ट्स यूज करून थोडी बेटर करू शकतो. फिल्टर्ड स्किन कोणाचीच नसते. सो डोंट वरी अबाउट दॅट इफ यू आर फेसिंग विथ ॲक्ने प्रॉब्लेम्स, बिकॉज आय हॅव फेस्ड इट जेन्युअनली. म्हणून मी तुम्हाला सांगते, मी माझे पिक्चर्स इन्सर्ट करेल तेव्हा तुम्हालाच कळेल. माझी स्किन कधीच एवढी क्लिअर नव्हती. हे जे मी प्रोडक्ट्स दाखवते तुम्हाला रेकमेंड करते त्याच्याने माझी स्किन थोडी बेटर झाली आहे. इमेजेसमध्ये बघाल माझी खूप असे ड्राय पॅचेस, इचिनेस होती, रेडनेस होतं स्किनवर, ते आता नाही आहे, थोडं कमी झालं आहे, बेटर आहे. मी मला समोरून भेटाल तर माझी पण स्किन अशी जशी कॅमेरावर दिसते तशी नाही आहे. जशी तुमची आहे तशीच माझी पण आहे. कोणाचीच फिल्टर्ड स्किन नसते. कोरियन प्रोडक्ट्स यूज करून आपण थोडी स्किन बेटर करू शकतो अँड थोडं बेटर फील पण करू शकतो. लनेशचे माझ्याकडे खूप ॲक्च्युली लिप बाम्स आहेत जे मी यूज करते. हे ट्यूब्स तर एम्प्टी आहेत, बट हे मी डेफिनेटली रेकमेंड करेल तुम्हाला. ऑन एव्हरीडे बेसिस खूप चांगले आहेत पर्समध्ये कॅरी करायला. अँड दिस इज अ लिप स्लीपिंग मास्क. लेट्स मूव ऑन टू बॉडी केअर. तर मी हा डवचा बॉडी वॉश परचेस केला आहे फ्रॉम नायका आणि डववर पण चांगली ऑफर्स होती. तर त्याच्यासोबत अजून एक डवचा प्रोडक्ट आहे जो हेअर केअरमध्ये येतो, तो मी नंतर दाखवेल. तर मला ना चांगले स्मेल करणारे प्रोडक्ट्स खूप आवडतात, तर त्या बॉडी वॉशचा स्मेल चांगलाच आहे. त्याच्यानंतर बॉडी लोशन, हे पण माझं सेकंड परचेस आहे. दिस प्लम बॉडी लव्हिंग व्हॅनिला कॅरेमेलो. इट्स टू गुड. आणि अजून एक मी रेकमेंड करेल सोल दे जिनेरोचा बम बम क्रीम. सो दिस इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह, पण ह्याचा एक्झॅक्ट ड्यूब अँड आय फील बेटर ड्यूब आहे हा. एव्हरीडे यूज करते बॉडी लोशन. आय थिंक तुमच्याकडे असेलच हा. जर नसेल तर यू शुड गेट दिस. इफ यू लाईक व्हॅनिला स्मेल तर तुम्हाला हे आवडेल. बाथ अँड बॉडी वर्क्सचा जॅपनीज चेरी ब्लॉसम, ह्याचं पण फ्रेग्रन्स खूप चांगलं आहे आणि ह्याचं बॉडी मिस्ट पण येतं. हे प्रोडक्ट्स आहेत बी बॉडी वाईजचे, तर मी नाही यूज करत, ते मला एक क्लिअर करायचं आहे. माझी मॉम यूज करते आणि मला असं वाटलं जर तुम्हाला तुमच्या मॉम्सना परचेस करायचं असेल किंवा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आय थॉट आय रेकमेंड यू. तिने मला सांगितलं की तिचं हेअर ग्रोथ खूप चांगलं झालं आहे आफ्टर यूजिंग दिस प्रोडक्ट. बेबी हेअर यायला लागलेत. बॉडी लोशन आणि हे आहे पिगमेंटेशन रिपेअर क्रीम. याच ब्रँडचा माझ्याकडे अंडरआर्म रोल ऑन आहे जो मी यूज करते. खूप चांगला आहे, मला तरी आवडला, अफोर्डेबल पण आहे. 4 प्रोडक्ट्स आहेत या ब्रँड्सचे जे मी रेकमेंड करेन. सो हे होतं बॉडी केअर आणि मी आता बॉडी मिस्ट आणि परफ्यूम्सच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला दाखवर. सो बॉडी मिस्टमध्ये मी विक्टोरिया सिक्रेटचं वेल्वेट पेटल्स आणि रोमॅन्टिक बॉडी मिस्ट खूप चांगला आहे. ॲक्च्युली हा जास्त लाँग लास्टिंग नाही आहे तर मी हा रेकमेंड करेल. हा बॉम्बशेल ऊद, हा थोडासा स्ट्रॉंग मिस्ट आहे आणि ह्याची लास्टिंग पॉवर पण चांगली आहे. परफ्यूममध्ये एवढे ब्रँड्स आहेत आय नो, बट दिस इज द वन. इफ यू वॉन्ट टू स्मेल डिफरंट देन अदर्स देन गो फॉर YSL लिब्रे इंटेन्स. माझ्याकडे इंटेन्स व्हर्जन आहे. ह्याच्यात YSL लिब्रे पण येतं, पण मी इंटेन्स व्हर्जन घेतलं आहे. ह्याची बॉटल अशी येते. इफ यू वॉन्ट टू स्मेल रिच डेफिनेटली गो फॉर दिस. हेअर ऑइल जो मी रिकमेंड करेल इज चंपी हेअर ऑइल फ्रॉम इंडिवाइल, UKच्या सफोरामध्ये. सो हा ब्रँड खूप चांगला चालतो आहे आणि इंडियन ब्रँड आहे.
हॅपी टू हिअर की इंडियन ब्रँड्स इंटरनॅशनली पण आता लॉन्च होत आहेत. ॲक्च्युली माझे हेअर खूप चांगले झाले आहेत. हा मी युजली स्कॅल्पवर यूज करते आणि कोकोनट ऑइल खालती यूज करते. सो दिस इज रिअली गुड. माझे हेअर कलरमुळे खूप खराब झालेले, पण या हेअर ऑइलने खूप चांगले रिझल्ट्स दिले. दिस इज वन ऑफ द बेस्ट हेअर केअर प्रोडक्ट फॉर डॅमेज हेअर. तर हा आहे K18चा लिव्ह इन मॉलिक्युलर रिपेअर हेअर मास्क. 50 ml येतो, पण खूप चालतो हा, कारण एक छोटासा पंप जनफ. मी इथे साईडला व्हिडिओ इन्सर्ट करेल माझे हेअर ॲज आय टोल्ड यू माझे हेअर कलरमुळे खराब झालेले आणि खालतून खूप रफ झालेले. बट वेनेवर आय यूज दिस प्रोडक्ट असं सलॉन फिनिश लुक देतं हे. सो आय थिंक मी सलॉनला जाणं पण कमी केलं आहे, बंदच केलं आहे ऑलमोस्ट या प्रोडक्टमुळे. सो ह्याच्यावर पण डिस्काउंट आहे. जर तुमचे कलर्ड हेअर असतील, ब्लीच केलं असेल, तर हा प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकता. कसं ह्याला प्रोनाऊन्स करायचं मला माहिती नाही, पण डिटॉक्स हेअर शॅम्पू आहे फॉर ऑल हेअर टाईप्स. तर ॲज यू कॅन सी थोडाच यूज केला आहे मी, बट ह्याचा पण स्मेल खूप छान आहे. हेअर मास्क जे मी तुम्हाला रेकमेंड करेल आणि तुम्ही शॉक व्हाल. पहिलं आहे पिलग्रिमचं. ह्याचं पण स्मेल खूप चांगला आहे, मी यूज केलं आहे. तर खूप सॉफ्ट होतात. आणि सेकंड ह्याचा पण ह्याचा मला स्मेल एवढा नाही आवडत ऑनेस्टली, बट चांगला आहे. लास्ट इज दिस हेअर सिरम फ्रॉम नेक्सिस. ह्याचे रिझल्ट तुम्हाला लगेच नाही दिसणार, बट आफ्टर यूजिंग 1 मंथ तुम्हाला कळेल. युजली ना हेअर सिरम्सनी थोड्या वेळानंतर ना ऑइली होऊन जातात केस, बट ह्याच्याने तसं फील नाही होत. हायड्रेट युअरसेल्फ. मेकअप तुम्हाला दाखवते मी, कारण इथे खूप सारं मी मेकअप काढलं आहे जे मला तुम्हाला रेकमेंड करायचं आहे, कारण जेन्युइनली खूप चांगलं आहे. एल्फ हॅलो ग्लोचा लिक्विड फिल्टर. जर तुम्ही बिगनर्स असाल तर हे 2 प्रोडक्ट्स तुम्हाला भरपूर आवडतील. पुटी प्रायमर आहे, तर जे पण पोर्स आहेत त्याला हे मॅटिफाय करतं. ॲक्च्युली हा शार्लेट टिल्बरीचा ड्यूप आहे. मी फर्स्ट परचेस ह्याचा केलेलं, तर मी हे पण तुम्हाला डेफिनेटली रेकमेंड करेल. तुमच्या प्रेफरन्सवर आहे, ऑनेस्टली सांगेल मी तुम्हाला. जर तुम्हाला जास्त कव्हरेज पाहिजे असेल तर गो फॉर एल्फ, आणि जर तुम्हाला लाईट वेट पाहिजे असेल देन गो फॉर शार्लेट टिल्बरी. कळणार पण नाही की मी हे 2 वेगवेगळे प्रोडक्ट्स अप्लाय केलेत. सो खूप चांगलं आहे. कन्सिलर्समध्ये माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. हुडा ब्युटीचं खूप चांगलं आहे कन्सिलर, बट एकच गोष्ट आहे की ना ह्याचं पॅकेजिंग चांगली नाही आहे. लुक ॲट दिस. सो मला खूप आवडतो हा कन्सिलर, पण जेव्हा पण मी ट्रॅव्हल करते तर पाऊचमध्ये सगळं हे स्प्रेड होतं, जे मला बिलकुल आवडत नाही. तर प्लीज हुडा ब्युटी चेंज द पॅकेजिंग, बट द प्रोडक्ट इज अमेझिंग. ह्याचा फॉर्म्युला खूप चांगला आहे. खूप हाय कव्हरेज कन्सिलर आहे. सो तुम्हाला फाउंडेशन यूज करायला नसेल आवडत तर जस्ट गेट दिस हुडा ब्युटी कन्सिलर. आणि ऑप्शन 2 इज टू फेस. हे तुम्हाला माहिती आहे माझा OG फेवरेट प्रोडक्ट. यूट्यूब स्टार्ट केलेलं मी तेव्हापासून मी हा प्रोडक्ट यूज करते आणि आय कांट स्टॉप यूजिंग इट. मी माझ्या बहिणींना पण खूप रेकमेंड केलं आहे, त्यांनी पण परचेस केलं आणि त्यांना पण खूप आवडतं. फाउंडेशन जास्त यूज नाही करत, तर माझ्याकडे ऑप्शन्स पण नाही आहेत, बट मेबलिनचा चांगला आहे, मी ऐकलं आहे, रिव्ह्यूज बघितलेत त्याचे खूप. सो तो तुम्ही एकदा चेक करू शकतात, बट ऑनेस्टली मी परचेस नाही केला तर मी सांगू नाही शकत त्याबद्दल जास्त. बट मेबलिनचे मला ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट्स आवडतात. एकच फाउंडेशन आहे जो मी यूज करते, इज दिस जॉर्जियो अरमानी ल्युमिनस सिल्क परफेक्ट ग्लो फ्लॉलेस फाउंडेशन. हा मी ॲक्च्युली नायकावरनं नव्हता घेतला. हा जेव्हा मी थायलंडला गेलेली तेव्हा मी तिकडून एअरपोर्टवरनं बाय केलेला, बिकॉज तेव्हा आपल्याकडे अरमानी ब्रँड नव्हता. नायकावर आता सेलवर आहे. ग्रेट परचेसिंग फ्रॉम देअर. जर तुमचे आयब्रोज लाईट आहेत माझ्यासारखे, आता तुम्हाला दिसत नसतील कारण मी हा यूज केला आहे. हा प्रोडक्ट खरंच खूप चांगला आहे. माझे खूप लाईट आयब्रोज आहेत ऑनेस्टली, बट दिस इज अ सेवियर. मेबलिनचं बोल्ड आयलायनर. स्काय हाय मस्कारा.
हे मी ऑन एव्हरीडे बेसिस यूज करते. लॉरियल लॅश पॅराडाईज ह्याचे स्टॉकमध्ये मी ऑलरेडी एक परचेस करून ठेवला आहे, जो माझ्या ड्रॉअरमध्ये आहे. अजून एक आहे जो के ब्युटीचा आहे. आय लव्ह दिस कलर, खूप चांगले आहेत. के ब्युटीचे प्रोडक्ट्स पण खूप चांगले आहेत. आय शॅडोज थोडे तुम्हाला सजेस्ट करेल. मेकअप रेव्होल्युशन सोफेक्स त्यांचा कलेक्शनमधला आहे. लुक ॲट द पिगमेंट. आणि शिमरचं पण मी दाखवते एक. जस्ट वन स्वाईप. Huda Beauty, as you can see, I have used it. This is the best. अजून एक मी स्वॉच देते तुम्हाला ह्याचा. ह्याचे So let's move on to blushes. The first blush is from Rare Beauty, but Happy is my favorite आणि हा त्यांचा बेस्ट सेलर शेड आहे. and literally 2 dots are more than enough, कारण खूप पिगमेंटेड पण आहे. न्यूड स्टिक्स त्यांचा क्रीम ब्लश आहे. हा शेड आहे माझ्याकडे मॅटमध्ये. दिस शेड इज कॉल्ड चेरी ब्लॉसम. खूप क्रीमी फॉर्म्युला आहे आणि एव्हरीडेसाठी द बेस्ट आहे. बेनिफिट, ॲज यू कॅन सी आय हॅव यूज्ड इट ऑलरेडी. एवढाच बाकी आहे. खूप मस्त आहे हा प्रोडक्ट आणि ना असं वॉटर बेस्ड आहे. सो कितीही अप्लाय केलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही आहे आणि खूप नॅचरल वाटतं. की युजली मेकअप अप्लाय नाही केला तरी मी जिमला किंवा कुठेही असं इथेच जायचं असेल तरी मी हा विदाऊट मेकअप टिंट हा यूज करते ऑन लिप्स अँड चीक्स. पावडरमध्ये माझ्याकडे हा एक आहे नार्सचा. शेड आहे ऑर्गॅझम. दोन्ही काम करतं. हायलायटर लावायची गरज नाही आहे ह्याच्यानंतर, तर खूप चांगला आहे. नायकाचं एक पार्सल आलं आहे तर मी विचार करते हा पण अनबॉक्स करू, बट आय फील एंड ऑफ दिस व्हिडिओला हा अनबॉक्स करू. रेअर ब्युटी एकच लिक्विड हायलायटर आहे जो मला खूप आवडतो. कुठे दाखवू, जागाच नाही राहिली आहे. हा इथे दाखवते. असं ग्लिटर दिसतं ना ते मला बिलकुल आवडत नाही. खूप नॅचरल वाटतं स्किनवर आणि असं वाटतं की ॲक्च्युली ग्लास स्किन आहे. मेकअप सेट करण्यासाठी माझ्याकडे इट इज अगेन कोरियन ब्रँड आहे फ्रॉम चार्लोट टिल्बरी. दिस इज अ मस्ट बाय. हा कॉम्पॅक्ट ज्याची हालत तुम्ही बघू शकतात. नेक्स्ट हॉट पिंक सेलला परचेस करेल कारण माझ्याकडे एवढा अजून बाकी आहे. दिस इज फ्रॉम चार्लोट टिल्बरी अगेन. दॅट इज व्हेरी नाईस. अगेन खूप नॅचरल फिनिश देतं. फर्स्ट मेकअप ब्रश आहे हा पॅकचा 272. चांगल्यापैकी अंडर आईजला कन्सील तुम्ही करू शकता. 231 हा फाउंडेशन ब्रश आहे. हा पण खूप सॉफ्ट आहे आणि मस्त आहे. ब्लेंड लगेच होतं. 237 फ्रॉम पॅक कॉन्टोर ब्रश. द नोज कॉन्टोर. देन याचा शेप कसा आहे बघा. हा आहे मार्सचा. ब्रशेस आहेत इथे. अँड बंद केलं की फाउंडेशन प्लस ब्लश फ्रॉम बॉबी ब्राऊन. हा ब्लॅक काजल आहे त्यांचा 24 आवर कोल काजल वॉटरप्रूफ. कलर बारचा हा ब्राऊन काजळ आहे. मेबलिनची आहे 008 एक्सक्यूज मी. ह्याचा शेड मला आवडलेला खूप. मॅकचे बुलेट लिपस्टिक्स पण खूप चांगले आहेत. इंटलेसली रेड. डार्क पिंक कलर आहे. इंडियन स्किन टोन्सवर खूप छान दिसेल. आणि हा एक फेअर स्किनसाठी कॉस्मो ॲम्प्लिफायड पीची शेड आहे. लिक्विडमध्ये माझ्याकडे मेबलिनची वायनिल लिंक आहे इन द शेड लिपी. दिस इज माय फेवरेट लिपस्टिक शेड. पिंकी ब्राऊन हायड्रेटिंग ग्लॉस सिरम ऑर्डर केलेला जो मी आता अप्लाय पण केला आहे.
एकच ग्लॉस हे घ्यायचा असेल तर गो फॉर दिस शार्लेट टिलबरीचा पिलो टॉक बिग लिप प्लम गॅझम. लुक ॲट दिस पॅकेजिंग. एकदम असं न्यूड शेड आहे. पिंक ब्लश लावून हा न्यूड लिप ग्लॉस खूप मस्त वाटतं, नॅचरल लुक देतं. पेशन्स, झिरो पेशन्स. वी ब्रँड इंडियामध्ये आता लॉन्च झाला आहे, कोरियन ब्रँड आहे. तर ह्याचे मी 2 प्रोडक्ट्स. लुक ॲट दिस. ओ नाईस. मी एक रील बनवेल सो तुम्हाला कळेल. वाव, ह्याचं स्मेल खूप मस्त आहे. मी अप्लाय करून दाखवते. हे रिमूव्ह करते आणि अप्लाय करते. ओ वाव. आपण सगळंच कव्हर केलं या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला आवडलं असेल. एंडपर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर प्लीज मेक शुअर यू लाईक दिस व्हिडिओ. माझा हात बघू शकता तुम्ही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठल्या टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतील. सो सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.